चला तर मग आपण करून घेतोय आता कारले. भरलेली कारली करायची आपल्याला. कारले बघा असे चिरून घ्यायचे. नंतर ना त्यांना बघा असं मस्त सरळ रेष मारून घेतलेली. याच्यामधून आपल्याला मीठ वगैरे काही भरायचं नाही. आपण हे ना पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपण आता एक मोठा चमचा मीठ टाकणार आहे. तर पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून द्यायचं आहे. आता ते चांगलं पाणी मिक्स होतं मीठ तोपर्यंत आपण पूर्ण कारले अशा पद्धतीने चिरून घ्यायचे. तर हे कारल्याचं आहेत ना, हे वरचा भाग असतो ना, हा असा थोडा काढून घेतला तरी चालतो. जास्तीचा असतो तो, त्यामुळे ना कारलंसुद्धा कडू लागतं. कारलंही न कडू लागतं. तर असं पूर्ण भागसुद्धा काढून घेतला तरी चालतं. मस्त असं काढून घ्यायचं आहे. तर मी आता बघा सगळं थोडं थोडं काढून घेते. पद्धतीने सगळे कारले मी आता चिरून घेतलेले. तर आता त्यांना आहे ना मस्त मिठाच्या पाण्यात टाकून घेते. आणि तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही 1 तास ठेवायचे. नसला टाईम 15 मिनटं बी ठेवले तरी चालतं. पण आता माझ्याकडे टाईम आहे तर मी आता 1 तास ठेवते त्यांना असे झाकून. आणि पूर्ण कारले बुडतील एवढं पाणी टाका, म्हणजे खूप छान असं त्याचा कडवटपणा आहे ना निघून जातो. तर त्यासाठी ना मी बघा आता मस्त कारले असे झाकून द्यायचे. आता 1 तास यांना झाकून ठेवते. तर आपल्या कारल्यांना आता 1 तास झालेली आहेत मस्त बघा. तर आपण आता त्यांना आहे ना मस्त, आता कारल्यांना आपले 1 तास झालेली आहेत. 1 तास झालेली बघा. आपले कारले मस्त मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती तर खूप छान झालेली आहे. तर आपण आहे ना आता त्यांना मस्त वाफ देऊन घेणार आहेत. तर बघा आता मस्त आपण कढई ठेवून घेतलेली आहे. कढईत आपण आहे ना थोडं तेल टाकून घेऊ. आणि आता आपल्याला कारले वाफून घ्यायचे. डायरेक्ट मिठाच्या पाण्यामधून काढले आणि आपण आता त्यांना 5 मिनटं वाफ देऊन घेणार आहेत. एक वाफ देऊन घेणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे. आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना त्याचा थोडा कडवटपणा कमी होऊन जातो. तर त्यामुळे थोडं 1 तास ठेवलं मी त्यांना मिठाच्या पाण्यात. आता मस्त चांगले चाळून त्यांना झाकण ठेवून देते. आणि 5 मिनटं वाफवून घेते मी आता 5 मिनटं. तर बघा आता आपण मस्त मसाले काढून घेणार आहेत. खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलं आहे, 8-10 पाकळ्या घेतल्या लसूणच्या, जिरं घेतलेलं आहे. आता घ्यायची लाल चटणी 1.5 चमचा घेतलेली आहे. तुमच्या म्हणजे चवीनुसार घ्या तुम्ही चटणी. तिखट, कोणाची तिखट फिकट जशी असेल तशी. नंतर आपण हळद टाकून घेतलेली, त्यामुळे थोडी हळद टाकायची. भाजीमध्ये टाकलेली आहे. परत आपण घ्यायची थोडी धना पावडर, 1 चमचा धना पावडर घ्यायची. आता आपले कारले बंद करून देते मी. 5 मिनटं झालेली. आणि आपण बघा आता मसाले घेऊन घेतोय. आता घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट हे बघा, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि सगळे मसाले आहेत ना मस्त आता बारीक कुटून घेते मी. मला कुटलेले चव वेगळी चव असते. आपल्याला थोडं जाडं मोठं असं म्हणजे ठेसल्यासारखंच करायचं आहे. तर त्यामुळे मी खलबत्त्या मुसळीमध्ये सगळा मसाला करून घेते. तर हे बघा आपण पहिले ना खोबरं करून घेणार. खोबरं आणि शेंगदाणे हे दोघी मिक्स करून घेते मी आता. यांना मस्त कुटून घेते. तर बघा आता आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलेला होता. आता टाकून घेतोय चटणी, हळद, धना पावडर, जिरं आणि लसूण. लसूण टाकल्यानंतर आहे ना चांगलंच बारीक करावं लागतं.
लसूण लवकर बारीक होत नाही, पण मग आपण कुठून कुठं त्याला मस्त बारीक करू आणि सगळं एकजीव होतं मग ते खोबरं ते मस्त. तर त्यामुळे मस्त सगळं बारीक करून घेते मी आता. तर चला, तर मस्त आपला मसाला बारीक झालेला आहे. आता मी जे कोथिंबीर आहे ना, कोथिंबीरमध्येच काढून घेते, म्हणजे आपल्याला आहे ना हा मसाला कारल्यामध्ये भरायचा आहे. तर चला, आपले कारले मस्त झालेली आहेत आणि छान एक वाफ करून घेतली ना, मस्त झाले कारले. आता कारले काढून घेते मी. आणि आपण ना आता मस्त त्याच्यामध्ये मसाले भरून घेणार आहे. हा बघा मसाला कुटून घेतलेला आहे मस्त. तर आपला मसाला मस्त झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकून घेणार आहे आणि 2 चमचे मीठ टाकते मी. आणि आपण कारले शिजवताना काही टाकलेलं नव्हतं, मिठाच्या पाण्यातच होते ना, त्याच्यामुळे त्याला थोडा खारसटपणा होता. तर आता बघा मस्त मसाला चांगला मिक्स करून घेते. आपण सगळं टाकलेलं होतं, चटणी, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, लसूण, जिरं, चटणी असं सगळं मिक्स करून, हळद. आणि आता बघा, आता मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि मसाला बघा किती छान होतोय आपला. असा खोबऱ्याचं मस्त तेल सुटलेलं आहे, त्याला मस्त कुटून घेतला. आणि जर कोरडा वाटला ना, तुम्ही त्याच्यामध्ये चमच्याभर तेल टाका, तर खूप छान असं मसाला आपला कारल्यामध्ये पण चांगला बसतो. हे बघा, तर अशी पूर्ण कारले आपल्याला भरून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सगळे भरून घेते मी. तर अशा पद्धतीने मस्त कारले करून घेतले ना, खूप छान लागतात, कडवटपणा अजिबात लागत नाही. आणि आता मस्त वाफवून घेतले मी त्यांना. आणि आमच्या आजी करायच्या ना, आणि आईसुद्धा, माझी आई पण मस्त करून घेते कारले. तर त्यामुळे मला आहे ना असे कारले ते खूप आवडतात. तर कडू आहे ना खाल्ले गेले पाहिजे कारले पण. कारले खाल्ल्याने ना आपलं रक्त शुद्ध राहतं, त्यासाठी आपले कारले खूप छान असतात शरीराकरता. म्हटलं चला, तर मुलांनी सगळ्यांनी खाल्ले पाहिजे. अशा पद्धतीने जर केले ना, तर मुलं आवडून आवडून खातील. तर आता मी सगळे कारले भरून घेतलेली. तर आपण आता कढईमध्ये तेल टाकणार. आपली कारल्यांचीच कढई आहे, तर चला कढईमध्ये तेल टाकून घेते मी आता. तेलामध्ये थोडं जिरं टाकून घेते. आपण मसाल्यामध्ये बी टाकले जिरं, पण आता तेलामध्ये पण टाकून घेणार आहे. तर आपलं जिरं गरम होतं आहे तोपर्यंत, मस्त आपलं तळतळतं आहे तोपर्यंत आपण हे बघा, मी थोडं चमच्याभर बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आपण बेसन पीठ ना आता तेलातच करून घेणार आहेत. कारले टाकायच्या पहिलेच करायचं आहे, म्हणजे ते ना चांगलं तेलात गरम होणार, म्हणजे असं तळल्यासारखं होणार. मग आता बुरं वाटणार नाही आपली भाजी. तर त्यासाठी ना मस्त तेलातच बेसन पीठ पण करून घ्यायचं आहे थोडं. आपल्या भाजीला मस्त असा वेगळाच असं घट्टपणा येण्यासाठी करायचं आहे आपल्याला. आणि शेंगदाण्याचं कुटणे आणि ते खोबऱ्याने अशी कोरडी कोरडी भाजी होऊ शकते, त्यासाठी ना आपण मस्त थोडं छोट्या चमच्याभर बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता कलर चेंज होईपर्यंत आपण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, तेलामध्ये तळल्यासारखं होऊन जातं ते. आपण मग नंतर त्याच्यामध्ये मस्त कारले टाकून घेणार आहेत. आता आपण ना कारले सोडून घेणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं बेसन पीठ आहे ना, अजून हे कारले होता तोपर्यंत चांगलं होणार. पूर्ण असं मस्त मसाला भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कारल्यांमध्ये. तेलात आता मस्त त्यांना थोडे कडक करून घ्यायचे. तर बघा आता हा राहिलेला मसाला आहे ना, हा पण टाकून द्यायचा आहे आपल्याला. तर बघा आता मस्त पूर्ण आपला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जास्त बी हलवता येणार नाही, मग आपल्या कारल्यांमधला तो मसाला आहे ना बाहेर पडेल, त्यासाठी ना थोडं तसं करून घ्यायचं आहे हळूहळू. तर बघा मस्त असा खोबऱ्याचा त्याचा खूप छान असा वास दरमळतो आहे मस्त घरामध्ये. तर आता आपण पाणी टाकून घेणार आहे थोडं. म्हणजे आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे.
जास्त असे कोरडे पण करायचे नाही आपल्याला. कडक बी जर केले ना मग ते पण जास्त असं घशात अटकल्यासारखे होतात. तर आपल्याला मस्त त्यांना आहे ना असे थोडेसे ग्रेव्हीसारखं करून घ्यायचे आहेत थोडे. तर आता त्यांना एक उकळी काढून घेते मी. कमी गॅस करून द्यायचा आहे. हे बघा मस्त अशी एक उकळी करून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून देते मी अजून परत. आणि हे बघा एवढी चिंच आहे ना, एवढी चिंच टाकून द्यायची म्हणजे आंबटपणाने ना आपले कारले कडू लागत नाही. थोडी चिंच टाकून द्यायची. आणि तुमच्याकडे जर गुळ असेल तर गुळ टाका. माझ्याकडे छोट्या चमच्याभर मी साखर टाकते म्हणजे कडूपणा जाण्यासाठी. आणि आता आहे ना कमी गॅस करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे 5 मिनटं. अधूनमधून आहे ना भाजी चेक करत राहायची, हलवायची थोडी. हे बघा थोडी अशी ढवळून द्यायची तिला. तर मंद गॅसवर ठेवलेली आहे मी, मस्त कमी गॅसवर. तर बघा आपली भाजी खूप छान होते. आता मस्त कलर बदलतोय तिचा. तर मस्त होते ना आपली भाजी. अजून परत तिला झाकून ठेवायची 5 मिनटं. अशी 10 मिनटं आपली भाजी होऊ द्यायची.